हां सुरू. आपल्याला आज पेट्रोलमध्ये इथेनॉलची पर्सेंटेज किती आहे ते पाहायचं आहे, प्लस पेट्रोलमध्ये पाणी कसं निर्माण होतं. आज जी ग्राहकांची मेन शंका आहे, ज्याच्यामध्ये पेट्रोलमध्ये पाणी आलं, हा जो मेन प्रॉब्लेम सगळ्यांना दिसतो, तो प्रॉब्लेम काय आहे नक्की, कशामुळे होतं. या सगळ्या चेकिंगसाठी आपल्याला 3 गोष्टींची गरज आहे. एक स्टॉपर्डवाला सिलेंडर बोरोसिल कंपनीचा असेल 100 ml, मार्किंगवाला सिलेंडर त्याला फक्त स्टॉपर आहे वरती, एक पिपेट जी 10 ml ला मार्क केलेली आहे, 10 ml ची पिपेट, आणि बस, आणि पाणी. याच्यामध्ये मी प्युअर पेट्रोल घेतलेलं आहे. आता नोझल मधलं पेट्रोल या फ्लास्कमध्ये घेतलेलं आहे, ते बरोबर 100 ml मोजून घेतलेले. फार काही मोठी गोष्ट नाहीये. इथेनॉल तयार कसं होतं, इथेनॉल रेक्टिफाईड स्पिरिट पासून तयार होतं. त्यातनं फक्त रेक्टिफाईड स्पिरिट पासून पाणी काढलं जातं, इथेनॉल तयार होतं. म्हणजे इथेनॉलचा बेस हा पेट्रोल पाण्यापासून तयार झालेला आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा इथेनॉलच्या मिश्रित कुठल्याही प्रोडक्टमध्ये, आता पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स केलेलं आहे, या पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स आहे, पण हे समजत नाही आपल्याला. जेव्हा याला पाण्याचा स्पर्श होतो त्यावेळेस यातनं इथेनॉल बाजूला सरकतं, त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की गाडीमध्ये पाणी आलं. बघा तुम्ही, मी तुम्हाला एक छोटंसं प्रात्यक्षिक करून दाखवतो. त्याच्यामध्ये पेट्रोल आहे 100 ml, आपण 10 मिली पाणी घेणार आहोत. पिपेटने